श्री स्वामी समर्थ. दर महिन्यामध्ये अष्टमी तिथी येत असते. आज दिनांक 22/2026 वार सोमवार. आजची अष्टमी तिथी ही सोमवारी आली आहे. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहेत. हे उपाय तुम्ही अष्टमी तिथी आणि शिवरात्री या दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता आणि हे उपाय पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले आहेत. उपाय पहिला, तुमच्याजवळ जर देशी गाय असेल तर तिचे थोडेसे दूध घ्यायचे आहे. 1 वाटी किंवा 1-2 चमचे जरी भेटलं तरी चालेल. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे. आता शिवलिंगावर बेलपत्राच्या साहाय्याने एक थेंब आपल्याला हे दूध अर्पण करायचं आहे. हे दूध अर्पण करत असताना तुम्ही शिव मंत्राचं स्मरण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. शिवलिंगावर दूध अर्पण केल्यानंतर ते बेलपत्र तुम्ही अशोक सुंदरी जागेवर ठेवायचं आहे. या उपायाने तुम्ही जर कुठे अप्लाय करत असेल तर भगवान भोलेनाथ तुमची नक्कीच मदत करेल. आता उपाय दुसरा जाणून घेऊया. 5 बेलपत्र घेऊन ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान भोलेनाथ 3 महिन्यात नक्कीच पूर्ण करतील. आता उपाय तिसरा जाणून घेऊया. 1 बेलपत्र आणि 1 श्वेत पुष्प हे दोन्ही शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. हा उपाय केल्याने न मागितलेली गोष्ट देखील तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे हे 3 उपाय तुम्ही अष्टमी किंवा शिवरात्रीला करू शकता. हे उपाय तुम्ही श्रद्धेने करा. नक्कीच तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.